माझं नाव मयूर सोळंके. मी जळगाववरून लातूरला कामानिमित्त जात होतो. विश्वा ट्रॅव्हल्समध्ये माझं बुकिंग होतं. रात्री 2:30च्या सुमारास अचानक गाडी स्लिप झाली. आम्हाला काहीच कळलं नाही. खूप गोंधळ उडाला आणि गाडी स्लिप होऊन खड्ड्यात कोसळली. खड्ड्यात कोसळल्यानंतर माझे बॅग होती. बॅगमध्ये कोर्टाचे डॉक्युमेंट होते, पुरावे होते, फाईल होत्या. ती बॅग खाली दबली गेली. आम्ही कसं बसं ते खिडकी उघडी असल्यामुळे तिथून उडी मारून बाहेर निघालो. लोक निघाल्यानंतर गाडीने एक पेट घेतला. 10 मिनटं आधी ॲक्सिडेंट होण्याच्या आधी मी ड्रायव्हरला जाऊन सांगितलं होतं की बाबा हळू चालव, खूप रश ड्रायव्हिंग करतो आहे. आणि येऊन जागेवर झोपलो आणि अचानक हे सर्व झालं. ही घटना केजच्या पुढे सांगवी सांगवी कोण फाटा आहे वाटतं, तिथं टर्निंगवर झालेली आहे. मला मुक्का मार लागलेला आहे आणि माझे पुरा बॅगेमध्ये जे काही मोबाईल होता, लॅपटॉप होता, ते सर्व जळून खाक झालेलं आहे. डॉक्युमेंट वगैरे सर्व माझे जळून खाक झालेले. काही कॅश वगैरे होती का? हां, कॅश होती, माझं पाकिट होतं, त्यात आधार कार्ड, पॅन कार्ड, ATM कार्ड तेही त्याच्यामध्ये गेलेले सर्व. कोर्टाचे कोणत्या कामाचे डॉक्युमेंट होते? एक नाशिक कोर्टाच्या कामाचे डॉक्युमेंट होते. असे प्रवासी किती असतील तुमच्या अंदाजे? प्रवासी 60 ते 70 होते. असं गाडी 1.5 तास बिफोर चालत होती.